यावेळी टायमिंग बघू शकता, सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि सगळी पारशी कामं झालेली आहेत. आज ना उठायला थोडासा मला लेट झालेला होता. थंडीमुळे ना उठावंसं वाटत नाही. अंथरुणातून बाहेर निघणं खूप कठीण झालेलं आहे. 5 वाजता एक वेळा उठले मी अलार्म वाजल्यानंतर, परत अलार्म बंद केला आणि झोपले. मग 6 वाजताच उठलेले आहे. तर 6 ते 7 1 तासामध्ये सगळी पारशी कामं झालेली आहेत. आणि आता ब्रश करत करत किती कामं होत आहेत बघा. इकडे चहा वगैरे पिऊन ठेवलेलं प्लेट, परत टोस्ट वगैरे दिलेलं होतं ना, ते थोडंसं खाली सांडलेलं होतं, ते पण मी पुसून घेतलं. सोफ्याचे कवर सकाळी एक वेळा मी व्यवस्थित करून झाडू मारलेलं होतं. परत तिथं बसणं, चहा वगैरे घेणं झालं ना, त्यामुळे परत ते अस्तव्यस्त झालेले. तर आता दिवसभर हीच कामं असणार आहेत. अगोदर म्हणलं बाहेरची कामं करूया. तर अंगणाची साफसफाई झालेली आहे सकाळी लवकर. आता फक्त रांगोळी काढायची राहिली. तर छोटीशी कलरफुल रांगोळी काढलेली आहे. म्हणजे ब्रश करत करत ही सगळी कामं माझी होत आहेत. ज्या दिवशी लेट उठते ना, त्या दिवशी ना असाच गोंधळ असतो. म्हणजे सगळी कामं ना संग करायची असतात. एक एक कामं करायला ना होतच नाही. तर गेट बंद केलं आणि पडदाही लावलेला आहे. अगोदर मी अंघोळ करते, कारण खूप लेट झालेलं आहे. परत स्वयंपाक वगैरे याला पण लेट होणार आहे. म्हणजे सकाळी सुरुवातच आपली लेट झाली ना, मग दिवसभर सगळ्याच कामाला लेट एक काम वेळेत होईना असं होतं. तर अंघोळ वगैरे झालेली आहे. आणि आज साडी वगैरे काही मी घातलेलं नाही आहे, कारण थंडी असल्यामुळे ना गाऊनमध्येच कम्फर्टेबल वाटत आहे. तर चला जाऊया किचनमध्ये. आज खूप लेट झालेलं आहे मला. तर टाईम बघू शकता, मॉर्निंगचे 7:30 वाजलेले आहेत. आत्ता अंघोळ झालेली आहे. खूप लेट झाला. अगोदर इकडची लाईट ऑन करते. बघा थोडासा उजेड दिसत आहे ना. तर स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. आज मी दुधीची भाजी बनवलेली आहे. यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकून बनवली. म्हणजे जशी लप्त भाजी बनतात ना, तशी बनलेली आहे. म्हणजे सुचतच नव्हतं की आज काय बनवायचं. धपाटी बनवण्यासाठी हा भोपळा आणलेला होता. मी त्याची भाजी बनवली आणि दिनेश इकडे रेडी होत आहे. रेडी होण्याच्या नादामध्ये तो काय केला, म्हणजे त्याचे कपडे भेटत नव्हते म्हणून घरभर कपडे काढून टाकलेलं आहे. तर ते पण मला ठेवायचं होतं आणि हे सगळी कामं आवरतच होते. तितक्यात बाबा आलेले. तर म्हणजे दवाखान्यात दाखवण्यासाठी आलेले. तुम्ही विचारतही होता की ते बाबांचा आता पाय कसं आहे. म्हणजे पायाला लागलेलं आहे, हाताला लागलेलं आहे. पायाचं मार जे लागलेलं होतं ते कमी झालेलं आहे, कारण शेकणं वगैरे तिकडं लक्ष दिलं. पण जे हाताला मार लागलेलं होतं ना, तिथं लक्षच दिलं नाही बाबाने. तिथंच जास्त लागलेलं होतं आणि तेच आता जास्त झालेलं आहे. म्हणजे पट्टी जी केलेली होती ना, ती नंतर त्यांनी सोडलेली नाही आहे ना, लक्ष दिलेलं आहे. ते पाणी वगैरे तिथं म्हणजे जास्त लागलं ना अंघोळ करते वेळेस, त्यामुळे ना एकदम ते जास्त झालेले आणि त्रास खूप होत आहे बाबांना. तर तेच आज दवाखान्यात दाखवण्यासाठी आलेले होते आणि दाखवून आलेले आहेत घरी. म्हणजे तसं तर दवाखान्याला ये-जा सुरूच आहेत. म्हणजे फक्त पायाला जे मार लागलेला होता, व्यवस्थित चालता येईना, मग तिकडेच लक्ष दिलं आणि त्याच्याकडेच बघत होते. हाताकडे लक्षच दिलं नाही आणि त्यांना त्रासही झालेला नाही. म्हणजे जास्त हातावरती लोड येत नाही. जसं आपण चालतो तसं पाय दुखत होता. पण त्याला शेकणं, औषध गोळ्या लावणं हे सगळं केलं. पण हाताकडे दुर्लक्ष झालं म्हणून ते हाताचं जे आहे ना दुख झालेलं आहे, आता खूप जास्त झालेलं आहे. तर आता पट्टी वगैरे केलेली आहे आणि डॉक्टर म्हणत आहेत की 2 दिवसाला एक वेळा पट्टी चेंज करावी लागते. तर आता 2 दिवसाला एक वेळा दवाखान्यात यावंच लागतं, कारण ते सगळं बघणं, परत स्वच्छ करतात आणि पट्टी वगैरे करतात. म्हणजे जसं घरी होत नाही तसं दवाखान्यामध्ये व्यवस्थित केलं जातं. बाबांचं म्हणणं कसं असतं की घरच्या घरी आपण बांधूया. म्हणजे हे सगळे उपाय अगोदर व्हायचे, पण आता होत नाही आहे. आता परत दुसरं काहीतरी होत आहे ते सगळं करण्यामध्ये. तेच सांगते बाबांना मी की घरच्या घरी काही नको. म्हणजे घरच्या घरी काय केलेलं आहे, आणि पट्टी सोडली आणि दुसरी घरीच पट्टी बांधलेली आहे. त्यावरती गोळे वगैरे टाकून बांधणं, हळद टाकून बांधणं हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे ना ते परत जास्त झालेलं आहे त्यांना. म्हणजे अगोदर असंच करायचे ना, घरच्या घरी विलाज, दवाखान्यात जास्त जायचे नाही. पण आज घरच्या घरी विलाज होत नाही, दवाखान्यातच दाखवावं लागतं. ते सांगत होते बाबांना. तर आता जेवण वगैरे करायला न गमत, फक्त चहा मी बनवून दिला आणि म्हणत आहेत शेताकडे जायचं आहे. ओढ तिकडचीच असते, मला शेताकडे जायचं आहे, म्हशीला चारा न्यायचा हे येते, तेच ओढ असते त्यांना. निवांत शांत राहणार नाहीत. तर मी आज भोपळ्याची भाजी बनवली आणि त्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकलेले आहेत आणि बाबांना आहे पत पाणी, म्हणून मी इकडे काय केलं, मेथीची भाजी टाकून सुकी भाजी बनवलेली आहे आणि बाबांना तिकडेच टिफिन मी देत आहे. कारण आता इथं जेवण करत नाहीत आणि घरी पण लवकर जाणार नाहीत, म्हणून मी टिफिन पॅक करून देत आहे. तर भाकरी, भाजी, परत ताक दिलेलं आहे आणि लिंबूचं लोणचं जे विकत आणलेलं होतं आम्ही, म्हणजे घरी बनवलेलं नाही आहे हे पण एका बॉटलीत दिलेलं आहे. आणि ताक हे यांचं फेवरेट आहे, बिना ताकाचं जेवण होत नाही, म्हणून ताक दिलेले, बॉटलीत पाणी दिलेलं आहे. कारण आता हे शेताकडे जाणार, तिथं पाणी वगैरे आहे की नाही म्हणून मी बॉटली दिलेली आहे पाणी भरून. तरी सगळं बाबांचं आवरून दिलं आणि कामाचा तर गोंधळात झालेलाच आहे. म्हणजे बेडशीट चेंज करायचे, कपडे वगैरे ठेवायचे, म्हणजे सकाळपासून धावपळ सुरू आहे माझी, पण ते काही झालंच नाही मला. एक तर आज खूप लेट उठले, त्यामुळे सगळी कामं लेट होत आहेत. आणि दिनेश कॉलेजला जाऊन परत आला, तरी पण ते कपडे ठेवून मला आणखीन झालेलं नाही आहे. तर सगळे कपडे व्यवस्थित ठेवायचे आहेत, बेडशीट चेंज करायचं आहे. आता काही धुवायला घेणार नाही मी, सकाळी धुतोळेसच घेणार आहे, फक्त काढून ठेवते. तर इकडं सगळ्यांचं बोलणं सुरू आहे. म्हणजे बाबा, अण्णा सगळेजण बोलत आहेत. म्हणजे आता तुम्ही बाबा म्हणल्यानं तुम्हाला समजणार नाही, मी सासऱ्यांना पण बाबा म्हणते.
आणि माझ्या वडिलांना पण बाबा म्हणते. तर माझ्या वडिलाला आम्ही घरी अण्णा म्हणतो सगळ्या बहिणी. तर अण्णा आता परत गेलेले आहेत आणि मी लागलेले आहे कामाला. तर इकडं कपडे धुवायचे कोणचे आहेत आणि न धुण्याचे कोणचे आहेत ते बघत आहे. म्हणजे सगळे कपडे धुवून मला इस्त्री करून ठेवायचे आहेत. परत कपड्यांचा तरी गोंधळात झालेलाच आहे. म्हणजे ही व्हिडिओची क्लिप अगोदरचीच आहे. म्हणजे सकाळी दिनेशला पॅन्ट भेटत नव्हती, त्यामुळे सगळे कपडे काढून टाकलेले होते आणि मग हे आता मी घडी घालून ठेवत आहे. तर सगळ्या कपड्याचा इतका गोंधळ झाला आणि यामध्ये न घालणारे कपडे काही आहेत. म्हणजे दीपकचेही कपडे आहेत, तो काही नेलेला पण नाही आणि इथं आल्यानंतर पण घातलेला नाही. मी विचार केला की ते आल्यानंतर घालेल म्हणून काढून ठेवलेलं होतं, पण स्टँड भरलेलं आहे उगाच फालतूमध्ये. म्हणून म्हटलं आता जे दीपकचे कपडे आहेत ते सगळे काढून ठेवायचे साईडला आणि जे आपले दररोजचे कपडे आहेत तेच इथं ठेवायचे आहेत. कारण स्टँड असंच भरत आहे आणि ते घेण्यामध्ये गोंधळामध्ये सगळं विक्रमाळ होत आहे. आणि इथं काही माझे ड्रेस आहेत, म्हणजे दररोज काही मी घालत नाही आहे. तर हे सगळे ड्रेस घडी घालून मी कपाटात ठेवून देणार आहे. परत आता हे जे भगव्या दस्ते आहेत ना, म्हणजे रुमाल, हे पण खूप जास्त झालेले. तर सगळे घड्या घालून एकावर एक ठेवलेलं आहे मी. सवळं वगैरे सगळे एका कप्प्यामध्ये ठेवलं. म्हणजे फक्त यांचे कपडे एका कप्प्यात ठेवले, दिनेश एका कप्प्यात. मी असं जेव्हाही काढते ना व्यवस्थित ठेवते. परत दिनेश काय करतो, त्या कप्प्यातलं घ्यायचं त्याच्यात ठेवायचं, त्याच्यातलं घ्यायचं त्याच्यात ठेवायचं. असं करण्यामध्ये ना ते गोंधळ होऊन जातो आणि सगळं एकसारखं होऊन बसतं. नंतर एकही कपडा भेटे ना, मग मला सगळंच काढावं लागतं आणि परत सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं. असं होत आहे. म्हणजे एक 15 दिवसाला तरी हा गोंधळ होतो. आणि ह्या हाताला कुंकू खूप जास्त लागलेला आहे, म्हणजे जातच नाही आहे. 2-4 दिवस तरी ते हाताचं कुंकू गेलंच नाही आहे. मी वस्त्रमाळा बनवलेली होती आणि त्याला हळद कुंकू लावलेलं होतं ना, तर ते कुंकाचे डाग असे पडलेत हाताला. म्हणजे कुंकामध्ये खूप सारं केमिकल असतं, त्यामुळे तसं झालेलं आहे. तर या वस्त्रमाळा मी अगोदरच बनवून ठेवलेल्या होत्या. तर ह्या ताई आलेले नेण्यासाठी, म्हणजे कापूस आणून दिल्या होता 2-3 दिवसा अगोदर, कारण त्यांच्या इथं वास्तुशांती आहे. तर ते वस्त्रमाळा बनवून द्यायच्या होत्या मला. तर आज मी सकाळीचे बनवलेलं होतं, सगळी कामं ठेवली आणि अगोदर वस्त्रमाळा बनवल्या, कारण पूजेला लागणार होतं हे. तर आता हे घेऊन जात आहेत. तर यानं म्हणलं चहा वगैरे घ्या, पण नाही म्हणत आहे. जेवण वगैरे झालेलं आहे त्यांचं, म्हणजे आता दुपारची वेळ आहे, तर यावेळी चहा कोण घेणार ना. तर जात आहेत. आता ही पुढची कामं जी आहेत ना ते मी अगोदर आवरून घेते. गेट वगैरे बंद केलं, कारण मी आतमध्ये बसते, बाहेरचं मला काहीच दिसत नाही, म्हणून गेट मी बंद केलेली आहे. आणि आता निवांत सगळे कपडे व्यवस्थित घडी घालून ठेवत आहे. साड्या आहेत, साड्याचे कटा आतमध्ये करते मी. अशा प्रकारे फोल्ड केलं ना साडी विक्रमाळ होत नाही. किती दिवस घडी घालून ठेवा, कपाटामध्ये मी अशाच प्रकारे साड्या ठेवत असते. तर ह्या साड्या दररोजच्या आहेत, म्हणजे दररोज मी घालण्यासाठी स्टँडमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि काही शाल वगैरे आहे, म्हणजे आता थंडी वाजत आहे ना, तर 2-3 शॉल आपण मी इथंच ठेवलेले आहेत. परत स्टॉल आहेत, टावेल आहेत, सगळे टावेल घडी घालून ठेवत आहे. परत सगळ्या साड्याही घडी घालून मी इथं वरच्या कप्प्यात ठेवत आहे. आणि खालच्या कप्प्यामध्ये सगळे दिनेशचे कपडे एका कप्प्यामध्ये, आणि दिनेशच्या पप्पांचे एका कप्प्यामध्ये, आणि दीपकचे सगळे कपडे काढून एका पिशवीत भरून ठेवलेले आहेत. कारण आता दीपक येईपर्यंत सगळे कपडे पिशवीत ठेवणार आहे, कारण स्टँडमध्ये ठेवलं ना खूप सारं स्पेस धरतात ते, आणि सगळे विक्रमाळ पण होत आहेत. काही पॅन्ट वगैरे आहे, जीन्स जे दररोज घालत नाही दिनेश, ते सगळे एका कप्प्यात भरून ठेवले. कारण आता हँगरला अडकवून तर तिथंच ठेवल्या धुराळा होत आहे, म्हणून म्हणलं घडी घालून इथंच ठेवायचं. आणि सगळी टावेलं घडी घालून वरच्या साईडला ठेवलं, म्हणजे समोर एकदम पटकन दिसावं सगळ्यांना. अशा प्रकारे ठेवलेलं आहे. जे टी शर्ट आहेत, पॅन्ट आहेत, असे जे दीपकचे आहेत, दिनेशचे जे न घालत आहे तो, ते सगळं मी तिकडच्या रूममध्ये एका पिशवीत भरून ठेवलेले आहेत. म्हणजे एक पोतच केलं होतं मी अगोदर, पण त्या पोत्यातले काढलेलेत कपडे आता मी, आणि एक पिशवी केलेली आहे. आणि हे ऊस आणलेलं होतं, तर ऊस पण आता बाहेर घेऊन जात आहे. आता कोणीच खात नाही, भरपूर दिवस झाला आणून. छान होता ऊस, म्हणजे 62 ऊस म्हणतात ना, मग ऊस, ते ऊस होता. तर खाऊन झालेलं आहे, पण थोडंफार जे राहिलेलं छोटी छोटी ऊस आहेत, आता त्यामध्ये ती पोतवणी बाहेर नेऊन ठेवलं. स्पेस धरत आहे, मुंग्या पण येत आहेत खूप जास्त. तर इथं जे ही एक्स्ट्राचे कपडे आहेत ते मी तिकडच्या रूममध्ये घेऊन जात आहे, म्हणजे तिकडची सगळी घडी घालून ठेवते भरपूर. तर आता घरभर माझ्या एरझाऱ्या सुरू आहेत, तिकडं थोडंसं इकडं थोडंसं ठेवण्यामध्ये ना घरभर एरझाऱ्या सुरू होत्या. तर थोडे कपडे तिकडे नेऊन ठेवले, काही धुवायचे होते ते धुवायला घेतलेले आहेत. हे जे देवाचे कपडे आहेत ना, त्याच्यासाठी एक बॉक्स केलं मी, त्या बॉक्समध्ये सगळे कपडे ठेवले आहेत. अगोदर मी रुमाल ठेवलेले होते, पण ते रुमाल सगळे काढलेले आहेत. आता मी फक्त देवाची वस्त्र जे आहेत ना मी या कप्प्यात ठेवलेले आहेत. म्हणजे हे जे बॉक्स आहे ना त्यामध्ये ठेवले, म्हणजे पटकन आपल्याला भेटतं, या कपड्यामध्ये मिक्स केलेलं नाही आहे. आता बेडशीट चेंज करायचे, काही पिशव्या वगैरे आहेत जे एक्स्ट्रा आहेत ते सगळं मी इथंच घडी घालून ठेवलेले आहेत, म्हणजे वेळेत पटकन भेटावं. म्हणजे इकडे तिकडे ठेवतो तर वेळेत भेटत नाही, आणि याची गरज खूप पडते, म्हणून इथे एका कप्प्यामध्ये पिशव्या ठेवले आहेत. आणि जे रुमाल आहेत ते सगळे वरती ठेवलेले आहेत मी इथं वरच्या कप्प्यामध्ये, म्हणजे एकदम समोर ठेवले, सगळ्यांना पटकन हे भेटावं घाई गडबडीतही, म्हणून समोर ठेवलं. आणि इकडं विभीत हे ते सगळं ठेवलेलं आहे. ते सगळं हे करता येईल. हाताला जास्त कुंकू आहे ना, म्हणजे कुंकात केमिकल असतं, त्यामुळे म्हणजे हात खूप हे होत आहेत, म्हणजे एकदम तटतट करत आहेत. म्हणून मी एक क्रीम लावली अगोदर हाताला, म्हणजे थोडंसं सॉफ्ट होतील हात. आणि हे जे कपडे आहेत ना, म्हणजे आता नवीन ड्रेस आहेत, काही नवीन कपडे आहेत, ते सगळे मी कपाटात ठेवत आहे. काही पिशव्या तिकडे हँगरला अडकवले आहेत, म्हणजे काही इम्पॉर्टंट पेपर वगैरे आहेत त्यामध्ये, ते सगळे इथं समोर अडकवलेलं आहे.
तर एक सगळं पर्स वगैरे सगळं मी व्यवस्थित कपाटात ठेवलेलं आहे. म्हणजे हे सगळी कामं ना खूप गरजेची आहेत, करणं वेळेत गरजेचं आहे. कारण घरभर आपण टाकलं तर ठीक वाटत नाही आणि एक तर धूळ होते. तर सगळं ठेवून दिलं आणि ते पॅन्ट शर्ट जी ही आता एक्स्ट्राचं आहे ते काढत आहे. मला इस्त्री पण करायचं आहे. एक पिशवी भरून ठेवली मी. आता बघूया त्याचा मुहूर्त कधी लागेल. तिथं काही यांचे कपडे ठेवलेले ती जी इस्त्री करायचे आहेत ते पण मी अगदी इकडे ठेवते. आणि एक साडी अशीच ठेवलेली होती जी घडी घातलेली नाही आहे, ती घडी घालून स्टँडमध्ये व्यवस्थित ठेवत आहे. तर आज दिवसभर ही छोटी कामं करण्यामध्ये दिवस कसा गेला अजिबात कळला नाही. ते कपडे ठेवून झालेले आहेत. परत इस्त्रीचे कपडे आणखीन तिकडच्या रूममध्ये मी ठेवलेले आहेत. तर ते सगळे कपडे एका पिशवीत भरून ठेवते. मला झालं करणं तर करणार आहे, नाही तर बाहेर देणार आहे यावेळेस. कारण कामाचा गोंधळ इतका होत आहे आणि थंडीमुळे कामं आवरत नाहीत. कसा वेळ जातो समजतच नाही असं झालेले. तर यावेळेस कपडे मी बाहेरच देणार आहे. खूप जास्त कपडे झालेत. म्हणजे दीपक, दिनेश, त्यांचे पप्पा तिघांचे कपडे आहेत आणि पिशवी भरलेली आहे. तिथे जी साड्या माझ्या धुवायच्या होत्या ते बकेटात भरून ठेवले. बेडशीट काढून बकेटात भरून ठेवला. आता उद्या धुवायला घेणार आहे. आणि जी इस्त्रीची कपडे आहेत ते सगळे मी तिकडच्या रूममध्ये घेऊन जात आहे. कारण तिथंच सगळे कपडे ठेवलेले आहेत. तर म्हटलं सगळी पिशवीमध्ये भरून ठेवूया, म्हणजे जेव्हाही वेळ भेटेल त्यावेळेस करणार आहे. आणि इकडे जी पिशवी दिसत आहे त्यामध्ये ना कपड्यांना शिलाई मारायची आहे. काही नवीन कपडे आहेत, काही टी शर्ट आहेत. तर त्याचा मुहूर्त आहे ना खूप दिवस झाले मी तर ठेवलेला आहे. या सगळ्या कपड्यांना शिलाई मारायची आहे. शिलाई उसवलेली आहे, काही नवीन आहेत. असे कपडे या पिशवीत भरून ठेवले मी इथंच. आणि इथं मुरमुऱ्याचं पॉकेट हे ते ठेवलेले, काही बॉटले आहेत ते पण ठेवलेले आहेत जे दुधाचे आहेत. तर ते पण एका पोत्यात भरले. म्हणजे आपण एक काम काढलं ना खूप सारी कामं निघत जातात. असंच असतं घरची कामं छोटी मोठी. इकडे एक पिशवी घेतली मी. यामध्ये सगळी इस्त्रीचे कपडे भरून ठेवले म्हणजे धूळ पडणार नाही. चोळामोळा खूप जास्त होतात पिशवीत भरल्यानं, पण इस्त्री केल्यानं ते व्यवस्थित होतील. पण धूळ पडल्यानं परत धुवावं लागतं, म्हणून मी सगळे धुलेले कपडे पिशवीत भरून ठेवलेले आहेत. तर इथं खूप सारे बघू शकता तुम्ही. दीपक, दिनेश, त्यांचे पप्पा तिघांचे कपडे आहेत. शर्ट पॅन्ट सगळंच मी भरून ठेवलेलं आहे या पिशवीमध्ये. आणि ज्या कपड्यांना आता शिलाई मारायची आहे ते आता काही होणार नाही आहे. कारण आता हीच कामं खूप जास्त झाली. आता पूर्ण घरात झाडू वगैरे मारून घेते. आणि इथं पेपर वगैरे आहे ते खूप सारं टाकलेले दिनेशनं, ते पण मला सगळं काढायचं आहे. आणि ही शॉल मी 2-3 काढले होते. एक नवीन शॉल आहे ती इथंच ठेवली मी. एकदम पातळ आहे ही शॉल. म्हणजे अशा थंडीमध्ये ही शॉल पांघरली तर थंडी वाजणारच आहे, कारण एकदम पातळ कपडा आहे. म्हणून म्हटलं घडी घालून कपाटात ठेवून देऊया. आणि हे उशीचे खोळ वगैरे इकडे ठेवले होते इकडच्या रूममध्ये, ते पण मी तिकडे नेऊन ठेवले आहेत. म्हणजे बेडशीट चेंज करायचं, उशीचे खोळ पण चेंज करायचे आहेत. आणि इकडे दिनेशने सकाळी पेपर वगैरे हे ते खूप सारं टाकलेलं होतं, तर हे पण मी भरून घेत आहे. म्हणजे पूर्ण घरात झाडू मारणारच आहे, तरी पण हे पेपर वगैरे एका कवरमध्ये भरून ठेवते. खूप जास्त टाकलेले होते. सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. इकडच्या रूममध्येही आता आलेली आहे मी बेडरूममध्ये. आणि अगोदर बेडशीट अंथरून घेते आणि उशीला खोळ घालून इथलं सगळं व्यवस्थित करते. म्हणजे पूर्ण घरामध्ये 3 वस्तूंना छान राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपलं घर पूर्ण स्वच्छ आहे. म्हणजे बेडरूम, बाथरूम आणि किचन या 3 वस्तू खूप इम्पॉर्टंट असतात आणि ह्या व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे. तर इकडं उशीला खोळ पण घातले, बेडशीट पण अंथरलं. तर हे झालं, इकडची कामं सगळी झालेली आहेत. आता तिकडच्या रूममध्ये जे कचरा वचरा झालेले सगळा झाडून घेते. आणि कांदे पण 1-2 मोड आले, ते पण मला निवडायचे होते. तर बेडशीट अंथरून झालेलं आहे. तर आता तिकडच्या रूममध्ये जाते आणि अगोदर ते कांदे सगळे व्यवस्थित करते आणि पूर्ण घरात एक वेळा झाडू मारते. तर बघू शकता बेडरूम खूप छान व्यवस्थित झालेले आहे. असं वाटत होतं की बेडरूममधून बाहेरच येऊ नये. जितकं स्वच्छ केलं तितकं छान वाटतं. आता टायमिंग सांगेन तर दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि आणखीन कामं राहिलेली आहेत माझी. म्हणजे कपडे इस्त्री करायचे आहेत. परत आता ही ती छोटी मोठी कामं आहेतच माझी. हे सगळं होत राहील. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.